नमस्कार. आज आहे 22 नोव्हेंबर आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि ही ऑथेंटिक अपडेट आहे, ओरिजिनल अपडेट आहे. लाडकी बहीण योजना आता बघा निवडणुकीची आचारसंहिता संपत आलेली आहे. मी आजच पैसे देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. तर बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे आणि आता 6वा हप्ता तसेच राहिलेले सर्व पैसे महिलांच्या खात्यामध्ये आजच जमा होणार आहेत. संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर या ठिकाणी बघा आज तारीख आहे 22 नोव्हेंबर आणि सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. एकदम ओरिजिनल माहिती आपण आपल्या या युट्यूब चॅनलवरती देत आहोत. लाडक्या बहीण योजनेसाठी फॉर्म भरलेल्या सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. तर बातमी आनंदाची काय आहे ते बघा. आज दिनांक 22 नोव्हेंबर 2024 आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरलेला होत्या अशा सर्व महिलांना आता पैसे मिळणार आहेत. आजपासूनच हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे. सर्व लाडक्या बहिणी बरेच दिवस झाले 6वा हप्त्याचे तसेच त्यांचे जे काही पाठीमागच्या वेळेस राहिलेले पैसे होते, ज्या महिला वंचित राहिलेल्या होत्या पैसे मिळण्यापासून, अशा सर्व महिलांसाठी गुड न्यूज समोर आलेली आहे. त्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. युट्यूब वरती आपण ही अपडेट सर्वात अगोदर देत आहोत. तर या ठिकाणी बघा सर्वात महत्वाचा मुद्दा लाडकी बहीण योजना. तर या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात पैसे भेटण्याची तारीख फिक्स झालेली आहे. 100% या तारखेला सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे जमा केले जाणार आहेत. 100% आता पैसे जमा होणार आहेत. तर ती तारीख कोणती आहे ती तारीख जाणून घेण्यासाठी तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट आहे. सर्व लाडक्या बहिणींनी आपल्या या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण की तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती एकदम ओरिजिनल अपडेट पाहायला मिळेल आणि संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर ती तारीख कोणती आहे संपूर्ण माहिती सांगणार आहे. सर्वांना एकच रिक्वेस्ट करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर बघा लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांना आजपासूनच पैसे वाटप होण्यास सुरुवात होणार आहे. तर या ठिकाणी बघा आज तारीख आहे 22 नोव्हेंबर आणि सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. सर्वात मोठी खुशखबर समोर आलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे वाटप सुरू होणार आहे. तर या ठिकाणी बघा भरपूर दिवस झाला आता निवडणूकची प्रोसेस चालू होती, आचारसंहिता होती. त्यामुळे सरकारला ज्या काही योजना असतात सरकारी त्या तुमच्यापर्यंत त्याचे हप्ते सरकारला वितरित करता येत नव्हते. आता आचारसंहिता बघा लवकरच समाप्त होणार आहे. आता बघा उद्या 23 तारीख आहे. 23 नोव्हेंबरला तुम्हाला माहित आहे निवडणुकीचा निकाल आहे आणि एकदा का निकाल लागला की लगेच तुमची आचारसंहितेची जी काही प्रोसेस असणार आहे ती समाप्त होणार. त्यानंतर महिलांना मोठा फायदा होणार. आता आचारसंहिता समाप्त झाली की सर्व लाडक्या बहिणींना प्रचंड प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की लाडक्या बहिणींचा हा जो महिना आहे पुढचा डिसेंबरच्या महिन्याचे जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींना नोव्हेंबर मध्येच मिळणार आहेत. कारण की स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ही अपडेट दिलेली आहे. तर बघा आता लाडक्या बहिणींसाठी काय खुशखबर आलेली आहे. तर या ठिकाणी बघा 6वा हप्ता तर तुम्हाला आता येणारच आहे. हे तर कन्फर्म झालेलं आहे की 6वा हप्ता म्हणजे तुम्हाला डिसेंबरचा हप्ता येणार आहे. तर डिसेंबरचा हप्ता तर कन्फर्म येणारच आहे. परंतु ज्या महिलांना पाठीमागच्या वेळेस राहिलेल्या होत्या म्हणजे मागील टप्प्यामध्ये ज्या बहिणींना पैसे मिळालेले नव्हते अशा बहिणींसाठी सर्वात पहिले आता या ठिकाणी अपडेट आलेली आहे. तर बघा ज्या बहिणी मागच्या वेळेस राहिलेल्या होत्या ज्या टप्प्यात त्यांना पैसे मिळाले नव्हते पाठीमागच्या टप्प्यामध्ये, तर ज्या बहिणी अशा आहेत त्यांना आता सर्वात अगोदर पैसे मिळणार आहेत. अगोदर पैसे त्यांना मिळणार आहेत आणि ज्यांना लाभ मिळालेला होता त्यांना थोडे नंतर पैसे मिळणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. कारण की ज्यांना पैसे पेंडिंग आहेत त्यांचे अगोदर सर्व क्लिअर होणार आणि त्यानंतर 6व्या हप्त्याचे पैसे म्हणजे ते जे पैसे तुम्हाला मिळणार आहेत ते 6व्या हप्त्यासोबतच मिळणार आहेत. समजा तुमचे 5व्या हप्त्याचे पैसे राहिलेले असतील ते मिळणार, 4थ्याचे पैसे मिळणार आणि सोबत 6व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. म्हणजे भरपूर महिलांच्या खात्यामध्ये आता थेट 2100 प्लस 2100 असे रुपये जमा होणार आहेत काही निवडक महिलांच्या खात्यामध्ये. आणि काही ज्या रेग्युलर महिला आहेत त्यांना 2100 रुपये हे फिक्स मिळणार आहेत, कन्फर्म मिळणार आहेत. ठीक आहे. तर आता बघा ती तारीख कोणता आहे, तो दिवस कोणता आहे, ती वेळ कोणती आहे, सर्व अपडेट सांगणार आहे. सर्वांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा सर्वात मोठी गुड न्यूज आणि सर्वात मोठी खुशखबर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेली आहे. लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. तर बघा 23 तारखेला निकाल आहे निवडणुकीचा तुम्हाला माहित आहे. लगेच डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरला जमा करणार.
अशी पाठीमागेच घोषणा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी केलेली होती. तर आता महिलांसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे. तर बघा, भरपूर दिवस झाला निवडणुकीची वगैरे प्रोसेस असल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येत नव्हते आणि अशा सुद्धा काही बँका आहेत ज्या बँकांमध्ये लवकरच पैसे जमा केले जातील. त्या कोणत्या बँका आहेत ती पण अपडेट सांगणार आहे. तर बघा, राज्यात आता मतदानाची प्रक्रिया संपली. आता निकालाची प्रतीक्षा सर्वजण पाहत आहे. संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे की कोणाचं सरकार येईल. तर एका बाजूला आहे महाविकास आघाडी, तर दुसऱ्या बाजूला आहे महायुती. तर याच्यामध्ये बघा, कोणतं जरी सरकार आलं तरी आपली जी लाडकी बहीण योजना आहे, लाडक्या बहिणींसाठी जी योजना आहे, ज्यांचं कल्याण व्हावं या उद्देशाने ही जी गव्हर्नमेंटने योजना चालू केलेली आहे ती 100% सुरूच राहणार आहे, कोणतं जरी सरकार आलं. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाहीये. काही महिलांना असं वाटेल की निवडणूक झाली आता पैसे येणार नाहीत वगैरे, तर असं काही नाही. 100% पैसे येणार आहेत, कारण की दोन्ही बाजूच्या नेत्यांनी घोषणा केलेली आहे. ठीक आहे. तर बघा, आता 24 नोव्हेंबरला सरकार स्थापन वगैरे होण्याची प्रोसेस होणार, 23 ला निकाल लागणार, ही सर्व प्रोसेस चालणार. त्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार, आता त्याविषयी आपण अपडेट पाहूया. तर या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाचा मुद्दा, निवडणूक प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे. आता फक्त निकाल बाकी आहे 23 नोव्हेंबर 2024चा. तर उद्या आता निकाल लागणार आहे, सर्व तुम्ही अपेक्षा ठेवू शकता. ठीक आहे. तर बघा, आता लाडकी बहीण योजनेसंदर्भातली प्रतीक्षा संपली. आता महिलांना वाट पाहायची गरज नाहीये. बरेच दिवस झालं बहिणी वाट बघत आहेत की आमच्या खात्यामध्ये पैसे कधी सरकार पाठवते. तर आता बघा, प्रतीक्षा तुमची संपलेली आहे. आता तारीख ठरलेली आहे, वेळ ठरलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता हे सरकार लवकरच पैसे पाठवणार आहे. आता किती पैसे पाठवणार आहेत त्या संदर्भात थोडासा खुलासा झालेले आहे. तर या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट आता 2100 प्लस 2100 रुपये मिळणार आहेत. कारण की भरपूर महिला अशा आहेत, निवडक महिलांना हे पैसे मिळणार आहेत आणि फिक्स काही महिलांना 2100 रक्कम दिली जाणार आहे. तर त्या कोणत्या महिला आहेत, ज्या महिलांचं आधार कार्ड ओके आहे, बँक सेव्हिंग स्टेटस ऍक्टिव्ह आहे, अशा महिलांना हे पैसे मिळणार आहेत. तसेच तर बघा, सर्वात पहिले हे पैसे 7 बँकांमध्ये जमा करण्यात येणार आहेत. सर्वात अगोदर पैसे 7 बँकांमध्ये जमा होणार आहेत. तर त्या कोणत्या 7 बँका आहेत, तर या ठिकाणी बघा, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये ऍक्सिस बँकचं अकाउंट दिलेलं असेल, इंडस प्लस बँकचं अकाउंट दिलेलं असेल, IDBI बँकेचं अकाउंट दिलेलं असेल, इंडियन बँकेचं अकाउंट दिलेलं असेल, कॅनरा बँक असेल, ठीक आहे, त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया असेल, RBL बँक असेल, SBI बँक असेल, सिटी बँक असेल, IDFC फर्स्ट बँक असेल, येस बँकेचं अकाउंट दिलेलं असेल किंवा बँक ऑफ बरोडाचं दिलेलं असेल, ICICI बँकेचं अकाउंट दिलेलं असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, बँक ऑफ इंडियाचं अकाउंट दिलेलं असेल, कोटक बँकेचं अकाउंट दिलेलं असेल, HDFC बँकेचं असेल किंवा पंजाब नॅशनल बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, युको बँक असेल, त्यानंतर बंधन बँक असेल आणि किंवा ह्या बँका सोडून जर तुम्ही पोस्ट बँकेचे अकाउंट दिलेले असेल तर सर्वात अगोदर पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. कारण की पोस्ट बँकेमध्ये तुम्हाला माहित आहे, जी काही KYC ची प्रोसेस असते ती डायरेक्टली प्रोसेस होऊन जाते. तुमचं बँक लिंकिंग जे काही असतं आधार कार्ड सोबत ते सर्व ऑटोमॅटिकली त्यावेळेसच होऊन जातं. म्हणजे दोन्ही गोष्टी त्यावेळेस एकसाथ होऊन जातात. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येतील. त्यानंतर बघा, ज्या महिलांनी तुम्ही या बँका सोडून जर तुम्ही इतर बँकेचं अकाउंट दिलेलं असेल तरी सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे हे 100% जमा होणार आहेत. कोणत्याही बँकेचं तुम्ही अकाउंट दिलेलं असू द्या, फक्त तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक ठेवा. कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. आता हे सरकार तुमच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा करणार आहे. तर बघा, महायुती सरकारने तुम्हाला सर्वांना आता गुड न्यूज दिलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की आता आम्ही 1500 नाही तर थेट लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत. आता महत्वाचा मुद्दा असा आहे की आता आपण व्हिडिओच्या मेन टॉपिक वरती आलेलो आहोत की तुम्हाला आता हे पैसे कधी मिळतील. तर या ठिकाणी बघा, 23 नोव्हेंबरला निकाल आहे. तर 23 नोव्हेंबर पर्यंत तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार नाहीत. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. कारण की आता सध्या आचारसंहिता चालू आहे, म्हणजे लवकरच समाप्त होणार आहे. कारण की निवडणुकीचा निकाल लागणे या ठिकाणी बाकी आहे. निकालाची प्रोसेस कंप्लीट झाली की लगेच बहिणींच्या खात्यामध्ये बघा, 24 नोव्हेंबरला या ठिकाणी संडे आहे, म्हणजे रविवार आहे. त्यामुळे 24 नोव्हेंबरला बँका वगैरे सर्व बंद असतील, क्लोज असतील. त्यामुळे 24 नोव्हेंबरला पैसे येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये पैसे हे 25 नोव्हेंबरला 100% येणार आहेत. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 25 नोव्हेंबर ही तारीख लक्षामध्ये ठेवा. या तारखेलाच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामधून अर्ज केलेला असू द्या. महाराष्ट्र राज्यामध्ये बघा टोटल जवळपास 36 जिल्हे आहेत. या 36 पैकी 36 जिल्ह्यामधून कोणत्याही जिल्ह्यामधून तुमचा अर्ज असू द्या, सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे 25 नोव्हेंबर पासून जमा होण्यास सुरुवात होईल. ही गोष्ट लक्षात घ्या. फिक्स डेट तुम्हाला सांगतोय. ठीक आहे.
त्यानंतर बघा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत 5 हप्त्याचे पैसे सरकारने जमा केलेले आहेत. आता तुम्हाला डिसेंबरचा हप्ता जर महायुती सरकारचा आलं तर तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला एकूण 9600 रुपये काही महिलांना मिळतील. ज्यांना 1 रुपया सुद्धा मिळालेला नव्हता अशा महिलांच्या खात्यामध्ये थेट 9600 रुपये सरकारच्या माध्यमातून जमा केले जातील. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. फक्त तुमचा अर्ज पहिल्या 2 महिन्यामध्ये म्हणजे 31 ऑगस्ट पूर्वी केलेला असला पाहिजे. या ठिकाणी महत्वाचा एक पॉइंट आहे की आता निवडणुकीचा निकाल बघा 23 नोव्हेंबरला आहे. तर या ठिकाणी बघा जर महायुतीचं सरकार आलं तर महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये दर महिन्याला जमा होणार असं त्यांनी घोषणा केलेली आहे. आणि जर महाविकास आघाडी म्हणजे मवियाचं सरकार आलं तर त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला 3000 रुपये देणार आहोत. ठीक आहे, तर यावरती गोष्टी डिपेंड आहेत की तुम्हाला 2100 रुपये मिळणार की 3000 रुपये मिळणार. आता हे 23 नोव्हेंबरलाच ही गोष्ट क्लिअर होणार आहे. त्या दिवशीच निवडणुकीचा निकाल